नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। हा व्हिडिओ स्पेशली यासाठी बनवलेला आहे की दसऱ्याच्या निमित्त आम्ही पूजा कशी केली हे एक स्वरूप आपल्याला दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी किंवा आपल्यामधली सणांच्या निमित्ताने पॉझिटिव्हिटी कशी वाढावी यासाठी बनवलेला आहे। सर्वात अगोदर तर सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान वगैरे करून दवाखान्याची पूजा करण्यासाठी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा दवाखान्यामध्ये सर्व वस्तूंना एक सगळ्यात अगोदर स्वच्छता करून पुष्प अर्पण करण्यात आले। हळदी कुंकू लावून तिथे पूजा करण्यात आली। दवाखाना अगदी स्वच्छ करून प्रत्येक वस्तूची ज्या वस्तूमुळे आम्हाला यशप्राप्ती होते, अगदी सुवर्णप्राश कार्ड, आपलं प्रिस्क्रिप्शन पॅड, BP ॲपॅरेटस, दवाखान्यातील वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत, जे पोस्टर्स आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करण्याचे प्रयत्न करण्यात आले। तिथे जाऊन वेगवेगळी जी काही आपल्याला एक पॉझिटिव्ह थिंकिंग करता येईल किंवा अफर्मेशन्स देता येईल ते करण्यात आले। दवाखान्याच्या एंट्री गेटला सुंदर असा हार लावून दाराला तोरण लावून पूजेला प्रारंभ करण्यात आला। हा व्हिडिओ याच्यासाठीच की आपणही आपली जी काही वस्तू आहे, आपले जे काही घर आहे किंवा तुमचा जो काही व्यवसाय आहे तिथे तुम्ही मनोभावे पूजा करावी, जेणेकरून की तिथून जास्तीत जास्त यशप्राप्ती होईल। तसेच जे काही मला वनस्पती ज्या काही मला आधार देतात किंवा ज्या वनस्पती मी वेगवेगळ्या औषधी बनवण्यासाठी थोड्याफार वापरते त्यांची देखील पूजा करण्यात आली। मला वेगवेगळी जी तेल लागतात, चूर्ण लागतात, भरड लागतात, सिरिंज, इंजेक्शन्स, कॅथेटर, पाणी, जे काही मला लागतं, औषधी, पुस्तकं, ह्या सगळ्यांवर एक नजर फिरून तिथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। जे ईश्वराची पंचकर्म रूममध्ये मी जी साधना करते, एक मेरेची मी स्वतः बनवलेली फ्रेम आहे आणि कृष्णाच्या मूर्तीचं पोस्टर आहे। त्याच्यानंतर मला अभ्यासासाठी किंवा मला पेशंटच्या ट्रीटमेंट करण्यासाठी जी पुस्तके लागतात त्यांची पूजा करण्यात आली। जे जलोका जे जळू मी वारंवार लावते पेशंटला आणि त्यांनी विविध रक्ताचे आजार दूर करते त्यांची पूजा करण्यात आली। ज्या स्वेदनपेटीमध्ये पेशंट बसतो आणि जिथे सगळे पेशंटचे दोष पातळ होतात, ज्या टेबलवरती पेशंटची पूर्ण मालिश केल्या जाते तिथे पण पूजा करण्यात आली। आपल्या परीनं जसं जमेल तसं दवाखान्याची सजावट करून त्या ठिकाणी एक शांत चित्तानं पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यात आली आणि ही सवय मुलांना लागावी। मुलं जिथं अभ्यास करतात, जिथं ते प्रत्येक गोष्टी करतात किंवा माझ्याबरोबर जेव्हा ते दवाखान्यात येतात तेव्हा त्यांना प्रसन्न वाटावं किंवा बरेच पेशंट मला म्हणतात तुमच्या दवाखान्यात आल्यानंतर फार पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात, इथेच थांबावंसं वाटतं। हे सगळं कुठेतरी या पॉझिटिव्हिटीचं व्हायब्रेशनचं एक स्वरूप आहे असं मला वाटतं, ज्यामुळे हे जे शिरोधारा पात्र आहे त्यामुळे पेशंटला छान झोप लागायला लागते, पेशंटचे रिझल्ट बेस्ट येतात, कारण तिथं आपल्या विचारांची शक्ती तिथं कार्यान्वित होते। प्रसाद दाखवून सगळीकडे व्यवस्थित मन लावून मुलांना सर्व विधी समजून सांगण्यात आल्या। धन्वंतरीची आराधना करण्यात आली, औषधींची पूजा करण्यात आली। संध्याकाळच्या वेळेला जेव्हा घरी सर्व वाहनांची पूजा करण्यात आली, त्याच्यानंतर जी काही रांगोळी काढली होती, जी विजयादशमी निमित्त राम घरी आल्यानंतर रामाचं स्वागत करण्यासाठीची जी रांगोळी काढण्यात आली होती त्याची सर्वांनी मिळून पूजा केली, औक्षण केलं आणि एक पूर्ण आनंदी आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून की आतून हा आनंद निर्माण झाला तर आपल्या आजूबाजूचा जो ऑरा आहे तो आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह लोकांची एंट्री करू देत नाही किंवा निगेटिव्ह थॉट्सची एंट्री करू देत नाही। आपल्याला जेही लोक भेटतात ते उत्तम प्रतिसाद देतात, ज्याही विचारांचे लोक भेटतात ते आपल्याला ज्या विचारांचे हवे असतात त्याच विचारांचे भेटतात, जेणेकरून की आपलं बॉन्डिंगही छान होतं, आपली नाती टिकतात आणि ह्या सगळ्यांसाठी आपल्या घरच्या मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद असणं फार गरजेचं असतं। त्यानंतर मुलांना दरवर्षीप्रमाणे जी काही आम्ही त्यांच्या ट्रॉफीज असतात, त्यांचे बुक्स असतात, त्यांचे खेळण्याच्या ज्या काही रॅकेट्स असू देत किंवा त्यांच्या जे काही हार्मोनियम, गिटार, बॅट, बॉल, ह्या सगळ्या ज्या वस्तू असतात ज्याने मुलं अस्त्रांची पूजा करायची असते। विशिष्ट आपण म्हणतो जरी आपण फार ब्राह्मणी पद्धतीने आपल्याला फार मंत्र वगैरे येत नसतील तरी आपल्या पद्धतीने एक उत्तम अशी भावना ठेवून सगळी पूजा करणं अपेक्षित आहे। म्हणजे मुलांनाही सवय लागते की हे जे पुष्प अर्पण करतात, अक्षदा वाहतात, त्यांचं जे काही सायंटिफिक रिझन आहे
ते जरी त्यांना हळूहळू कळायला लागलं तरीसुद्धा खूप आहे, कारण ह्या प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे एक शास्त्रीय आधार आहे, त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करतो. एक मुलांमध्ये जगण्याच्या बाबतीत जर पॉझिटिव्हिटी निर्माण झाली तर मग मुलांचं जगणं सोपं होतं, त्यांची निर्णय क्षमता वाढते. श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु आरोग्यरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. फ्लावर रखो सब जगह. आपल्याला आपल्या मुलांमधील कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा असतो. मुलांची जी काही भावनिक गुंतवणूक असते ती आपल्याला वाढीस एक सकारात्मक दृष्टीने वाढवायची असते. त्यासाठी ह्या सगळं गोष्टी किंवा ह्या पूजा अर्चना महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे मुलांना स्वतःवरती विश्वास वाढायला लागतो. देव असणं नसणं हा वेगळा भाग झाला. तुम्ही कुठल्याही शक्तीला माना, तुम्ही सायन्सला माना, तुम्ही ज्ञानाला माना, हे जे काही आपण मुलांकडून करून घेतो त्यामुळे मुलांना ह्या ज्ञानाचा जो पदोपदी त्यांना उपयोग होणार आहे, पदोपदी हे या पुस्तकांचा, या शास्त्राचा एक शस्त्र म्हणून वापर करणार आहे जीवन जगण्यासाठी, तो त्यांना जेव्हा ते पुढे यशस्वी होतील तेव्हा त्यांना याची किंमत कळायला लागेल की ह्या गोष्टींमुळे आपण एवढे यशस्वी झालो. कारण ज्ञान अशी गोष्ट आहे किंवा नॉलेज अशी गोष्ट आहे, तिला लिमिट नाही आहे. ते आपण सतत घेत गेलं तर आपल्याला ते आयुष्यात यशप्राप्तीच मिळवून देतं. आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असणं गरजेचं आहे. आणि ही बुद्धी मला राहू देत, हे ईश्वरा माझ्या मनामध्ये ही बुद्धी कायम राहू देत की मला शिकण्याची जी काही प्रवृत्ती आहे माझ्या, ती नष्ट नको होऊ देऊ. माझ्यामध्ये कुठल्याही माझ्या ज्ञानाचा अहंकार नको येऊ देऊ. ती मला शेअर करण्याची ताकद दे. नाहीतर बरेच ठिकाणी असं होतं, पालकही मी आजकाल फार छोट्या छोट्या म्हणजे लहानपणीच बघते की जर सपोज एका दिवशी जरी माझा मुलगा ॲब्सेंट असला तर त्याला कळायला लागलं आहे आज की कोण त्याला सांगतं, कोण सांगतं. म्हणून आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यात योग्य व्यक्ती ओळखता पण आल्या पाहिजे. कारण आपण प्रत्येक वेळी सोबत असणार नाहीत. त्यांना या ज्या समाजाशी लढा द्यायचा आहे, या जे काही उद्या वावरताना त्याच्या आजूबाजूला शाळेत बाहेर पडल्यानंतर वावरताना त्याला आपल्याला खंबीर बनवायचं आहे आणि त्याला साथ फक्त हे ज्ञान देणार आहे. आता आपण बघत आहात की क्षितिज पण किती मन लावून पूजा करतो आहे. स्वस्तिक काढून झालेलं आहे, त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहणं, फूल अक्षदा वाहणं, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये जे काही अभ्यासाची गोडी निर्माण होते, मी हे करतो आहे आणि ह्याच्यामुळे मला यश प्राप्त होतं, ही जी भावना आहे ही वाढीच लागते. फक्त या पॉझिटिव्हिटीसाठी आपण ह्या गोष्टी करणार आहोत. नाहीतर बऱ्याच ठिकाणी वादविवाद घालून ही पूजा केली जाते. काही जणांना काही जणांना पटत नाही. मग ज्यांना पटतं असे दोन घरामध्ये मतभेद निर्माण होऊन मग सगळ्यांचा सहभाग दिसत नाही. ह्या गोष्टी कुठेतरी आपण बाजूला ठेवून चालत्या याच्याप्रमाणे वाहत्या काय म्हणतो आपण झऱ्याप्रमाणे आपण चालत राहायला पाहिजे. आणि मुलांना यामुळे आपली आणि मुलांची जवळीकता वाढते, मुलांचं आपलं कोऑर्डिनेशन वाढतं. आपण मुलांना जे सांगतो आहे त्याच्यामध्ये त्यांना पण कळतं की हे मी का करतो आहे आणि ह्या वस्तू मला जे काही ज्ञान देतात हे ज्ञान मला किती मोठं करणार आहे ह्याची पूर्ण मुलांना जाणीव होऊन जाते.
त्यामुळे मग आपल्याला मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत. मुलांना विशेष करून त्याबद्दल आदर निर्माण करायचे आहेत. म्हणजे त्यांना फूल देखील आता तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला पूजा करायची तर फूल आपल्याला फेकून वाहायचं नाही, अलगदरित्या वाहायचं आहे. मग कुठल्या वस्तू मला आधार देतात, साथ देतात. आई घरी नसताना मला कोणत्या वस्तू माझ्याजवळ असल्यानंतर मला माझा वेळ जातो. नाहीतर आजकाल मुलांना घरी आलं की आई लागते. आणि आम्ही घरी नसताना आमच्या मुलांना कुठल्या वस्तू त्यांना सांभाळतात किंवा कोणत्या वस्तू सोबत ते खेळतात ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल. आपण नसताना स्पेशली वर्किंग वुमनला हा फार गिल्ट फील होतं की आपण घरी नाहीत, मग तेव्हा मुलं काय करतात. मग टी व्ही, मोबाईल या ऑप्शनशिवाय याच्याशिवाय खूप काही आहे जगामध्ये जे आपण मुलांना देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला मुलांना दारं उघडी करावी लागतील, त्याच्याशिवाय मुलं त्यामध्ये प्रवेश करणार नाहीत. आपण चिरकाळ त्यांच्यासोबत राहणार नाहीत. त्याच्यामुळे या आपल्या सणासमारंभांचे त्यांना महत्त्व जाणवून देऊन आपल्याला त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. इथे दाखवल्याप्रमाणे क्षितिज जेव्हा त्याच्या सर्व पेंटिंग्स, त्याचे कार्डबोर्ड, त्याचे गिटार, त्याचे सर्व पेंटिंगचे साहित्य, वेगवेगळे ब्रश, वेगवेगळ्या साईजचे कॅनव्हास पेपर्स, त्याची बॅग, त्याची जी रंगांचे जे काही वस्तू आहेत, त्याला पेंटिंगसाठी जे काही लागणारं सर्व जे काही साहित्य आहे, कलर प्लेट, वेगवेगळे कलर्स, ऑइल कलर, पेन्सिल कलर, पेस्टल कलर, ॲक्रिलिक कलर, स्केच पेन्स, पेन्सिल कलर, ह्या सगळ्यांची त्यांनी जरा जास्त मनोभावे पूजा केली. कारण त्याला पेंटिंग खूप जास्त आवडतं. सध्या गिटार शिकण्याची पण त्याच्यामध्ये नवी उमेद जागृत झालेली आहे. त्याच्यामुळे तो गिटारही नेटवरून गिटार शिकतो आहे. त्याचे लेसन्स आहेत, तो त्याच्या मनानेच बघतो आहे आणि ती एक सिरीज जो तो शिकतो आहे. त्यामुळे मलाही एवढं छान वाटते की तो मनाने ह्या सगळ्या काही सिरीज तो फॉलो करतो आहे आणि गिटार शिकतो आहे. त्याच्या ज्या काही ट्रॉफीज आहेत त्यानेसुद्धा ॲबेकस केलेलं आहे थोडंफार. त्याच्या त्याला ट्रॉफीज मिळाल्या होत्या त्या ट्रॉफीची पण तिथे पूजा करण्यात आली. हा त्याचा आर्ट कॉर्नर आहे. हा त्याचा जो कोपरा आहे तो त्याला नेहमी प्रवृत्त करतो पेंटिंग काढण्यासाठी. तो तिथं आलं की तो ठरवतो त्याला काय करायचे. मग क्ले आर्ट असू देत, आर्ट अँड क्राफ्ट असू देत किंवा कुठल्याही पद्धतीचं त्याला जे वाटलं ते तो तिथे करायला तयार होतो. त्याला आतून जे जाणवतं तोच ते करतो. आपण कितीही म्हणा तू ही पेंटिंग कर, ती पेंटिंग कर, तो ते कधीही करत नाही. आणि ही त्याच्यामधली प्रवृत्ती, ही त्याच्यामधला तो त्याचा चौकसपणा कायम जागृत राहावा याच्यासाठी त्याच्याकडून मुद्दामून ही पूजा करून घेतली. दरवर्षीच आपण या पद्धतीची पूजा करतो, पण या मागील वर्षामध्ये त्याच्या पेंटिंगचं जे काही वाढलं आहे पेंटिंग करणं, त्यामुळे यावर्षी ही थोडीशी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. दरवर्षी फक्त त्याच्या वह्या पुस्तकांची वगैरे करतो, पण आता पेंटिंगची, त्याच्या कलेची याच्यामध्ये खूप जास्त भर पडत चाललेली आहे. आणि त्याच्याकडे बघून आपल्यालाही एक जगण्याची नवीन उमेद प्राप्त होते. त्याच्या कलेकडे बघून तो एवढा छोटा असताना त्याला किती जाणीव होते हे करावं ते करावं. आणि मग आपण काय करतो आहे, आपण आपल्याला एवढं सगळं व्यवस्थित असून आपणही कुठेतरी त्याच्याकडून काही शिकावं असं सतत वाटत राहतं. ह्या त्याच्या वेगवेगळ्या पेंटिंग्स त्याने वर्षभरात खूप छान पेंटिंग केल्यात आणि त्या पूर्ण आम्ही हॉलमध्ये लावल्या. त्याच्या ठिकाणी तो जिथं अभ्यास करतो त्याच्या जिथं आर्ट कॉर्नर आहे तिथे पूर्ण लावल्या. आणि सकाळी उठल्या ह्या पेंटिंग दिसतात तर खूप प्रसन्न वाटतं जेव्हा या पेंटिंगकडे आपण बघतो. त्यांनी खूप मनोभावे ह्या पूर्ण सामानांची पूजा केलेली आहे. त्याच्या शास्त्राची आणि शस्त्राची, जे शास्त्र तो शस्त्र म्हणून वापरेल पुढे आयुष्यात, त्याची पूजा करण्यात आली. शाश्वतला वाचनाची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे खूप सारे वेगवेगळे बुक्स आहेत, त्या बुक्सची पूजा करण्यात आली. त्याच्या वेगवेगळ्या ट्रॉफीज, त्याचा ग्लोब आणि त्याला सतत मार्गदर्शन करणारे पुस्तक वेडा, वाचन वेडा असं म्हटलं तरी हरकत नाही शाश्वतला. त्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याच्या हार्मोनियमची पूजा करण्यात आली. ही पूजा त्याने त्याच्या बाबांसोबत केली. त्याचे आजोबा नियमितपणे त्याला हार्मोनियमबद्दल मार्गदर्शन करतात. लहानपणापासून त्याला हार्मोनियमची गोडी निर्माण झाली ती फक्त त्याच्या आजोबामुळे. ते अजूनही सुरू आहे आणि त्याला आवडतं गाणं गायला, हार्मोनियमसुद्धा वाजवायला त्याला आवडतं. अगोदर व्यवस्थित स्वस्तिक काढून ओम सरस्वती नमः असं लिहिलेलं आहे त्या हार्मोनियमवरती. व्यवस्थित स्वस्तिक काढून आमच्या पप्पाने ती पूजा त्याच्याकडून करून घेतली. ही पूजा मात्र तो लहानपणापासून करतो, कारण तो बराच लहान
आहे तेव्हापासून, बऱ्याच लहानपणापासून तो पेटी शिकतो. आयुष्यात आपल्या मुलांना एकतरी छंद असावा. म्हणजे कधीच आम्ही आमच्या मुलांना जबरदस्ती नाही केली की तू हे शिक किंवा ते शिक. उलट त्यांचंच असं असतं की आम्हाला हे शिकायचं आहे, आम्हाला ते शिकायचं आहे. पण जे टिकून ते करू शकतात त्याबद्दलच आपल्याला त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. लहान मन असतं, अतिशय चंचल असतं, खूप काही शिकावंसं वाटतं. पण त्यातही नेमकं त्याला कशाची आवड आहे, तो काय व्यवस्थित करू शकतो, ह्याकडे लक्ष देणं आपलं काम आहे. व्यवस्थित त्याने पूजा केली आणि एक सुरांची साथ नेहमी त्याला असू देत अशीच आम्ही सरस्वती देवीला प्रार्थना केली. बाबांसोबत त्यांनी छान पूजा केली आणि अशा पद्धतीने आम्ही दसऱ्याचा सण पूजाविधींचा जो काही उपक्रम आहे तो करून साजरा केला आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून की मुलांना यामध्ये आनंद मिळेल. मुलं देखील आपली संस्कृती जपतील, आपले सण साजरे करतील आणि आपणच करू शकतो. त्यांना याबाबत प्रोत्साहन आपणच देऊ शकतो. आपणच त्यांना हे महत्त्व समजून सांगू शकतो. आणि आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत आपल्या मुलांना ह्या गोष्टींद्वारे पॉझिटिव्हिटी मिळणार नाही. पॉझिटिव्हिटी म्हणजे काही वेगळं काही नसतं, ते आपल्या आतूनच येतं. अशा पद्धतीने आम्ही आमचा दसरा सरस्वती पूजन करून साजरा केला, शास्त्र पूजा करून साजरा केला. आपणही आपल्या मुलांना अशा सवयी लावा आणि सण आनंदाने साजरे करा. आपल्याला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडली असल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा. तसेच पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.